गट्टू अगं गट्टू ए बाळा गट्टू अगं कुठं आहे तू गट्टू ए गट्टू अगं कुठं गेली तू गट्टू मालक काय झालं? अरे गट्टू तुझ्याबरोबर होती का? नाही मी आत्ता झालो. अरे मग बघत काय बसलायस जा इकडे तिकडे बघ शेजा पाजारी गेली का बघ जा लवकर. अरे चिन्या भेटली का गट्टू? नाही मालक सर्वत्र शोधली पण नाही भेटली कुठे. अरे एक काम कर ती गोट्यात जाऊन बघ जा लवकर. ठीक आहे बघून. मालक मालक उठ. चिनो तू गट्टूला सांभाळ मी जातो कोकराला घेऊन पळी त्याला. हाय मग शांताबाई काय म्हणते अंगणवाडी तुमची? काय नाही बरं चाललंय. अच्छा ना तू काल पार्टीला येणार होता ना? पार्टीला येणार होतो ना आम्ही पण काल मालकाने काम सांगितलं एक त्यामुळे मला पार्टीला जमलंच नाही. बर जा आतनं 2 ताटानं वाट्यानं पाणी बिणी घेऊन ये बस जेवायला. आणतो आणतो आणतो. ये जा. बस तिकडे जरा मागे सरतो. बोल काय म्हणतो आज इकडे कसं काय? ना मी हा बघ तू सर्वांना मदत करतोस. आज मी आलोय म्हणजे मदतीसाठी आलो तुझ्याकडे. मदत? हो ते आमचा मालक आहे ना हा कोकरू घेऊन बळी त्याला गेले. बर आणि तुला तर माहिती आहे हा गट्टूचा आणि बकरीचा किती एकामेकावरती जीव आहे. हा त्यासाठी तुझ्याकडे मदत मागा आलोय बघ. आणि तात्या म्हणाला गट्टूला तू सांभाळ बर आणि मी जातो कोकरूचा बळी द्यायला. हे बघ चिन्या तात्याला समजावायचं म्हणजे लय अवघड आहे बघ. एक तर आहे तो गरम डोक्याचा माणूस त्यात पैसेवाला आणि त्यात गावचा पाटील पण. त्याला दाबणं म्हणजे लय अवघड आहे बघ. अरे नाम्या त्या मुलीकडे बघ तिनं कालपासून अन्नाचा कण नाही खाला बघ. भलेही तात्या ह्या पुरीच्या भल्यासाठी समज करतायत पण ह्यात त्या पुरीचं मन मरतय हे का समजना त्यांना. गट्टू नकावरच्या रागाला औषध काय गालावरच्या फुग्यांचं मन तरी काय. शांताबाई तुम्हाला माहित आहे का एवढं ताट संपलं की आपण गट्टूच्या कोकराला आणायला जायचंय. कोकराला हा नक्की नक्की जाऊया आपण आणायला. हा चालतंय. घ्या घ्या चला सुरू करा. चला एक काम तरी झालं. बर आता मी काय सांगतो सगळ्यांना ऐका इकडे या. आपण काय करू असं करूया तसं करूया तिथे गेलं ना तसं करूया. तू गट्टूला घेऊन ये तिकडं शांताबाई आपण दोघे जाऊ तिकडं आणि बरोबर काय तात्याचा कार्यक्रम करायचा ते करूया. ठीक आहे ओके पटापटा जेवून घ्या चला.
दिवे बळी मानून घे. हा बघा इथं काय ये बाळा गट्टू ये. अरे बैला, अरे गट्टूला कशाला घेऊन आला इथं येड्या? अरे तुला माहित नाही बळी द्यायची जागा आहे हा? ए नाम्या, तू काय करतोस इथं? अहो तात्या, म्हणलं लहानग्या गट्टूला बी दाखवावं कसं देवाच्या नावानं कवळ्या जीवाचा बळी देतात ते. हा कसं पुण्याचं काम आहे ना. हा? हे बघ नाम्या, हा. ज्याची त्याची श्रद्धा असती या, आणि शानाचील तर तू ह्यात पडू नकोस, आणि जर पडलासच तर होणाऱ्या परिणामाला सामोर जा. हे बघ, मी तुला अजिबात सोडणार नाही. अहो तात्या भडकताय कशा पायी? अहो मी गंमत केली तुमची. कसं आहे मला सांगा, कवळ्या जीवावर एवढं प्रेम करणं बरं आहे का? मला सांगा बरं तुम्ही. हा तिला कधी कळणार हे? म्हणून घेऊन आलो बघा. हा सांगा ते गट्टू, इकडे ये बाळा. हे बघ, आपण इतकं बी कोणावर प्रेम करू नये, आणि जनावरावर तर अजिबात करू नये. तुला सांगू का, की बकरी, कोंबडी, कुकरू हे आपलं अन्न असते, आणि ह्याचा नैवेद्य आपण देवीला चढवायचा असतो. कळलं का? अहो तेच सकाळी तर ना आम्ही सांगतोय तिला, पण पोरगी ऐकल तर शपथ. पण म्हणलं कसं आहे, तिला डायरेक्ट डोळ्यानंच दाखवू म्हणूनच आणली बघा तुमच्या समोर. आता बघू दे तिला डोळ्यानं सगळं. ह्याला नाम्या, तुझं पटतंय मला. कसं आहे माहित आहे का, आपली गट्टू लय लहान आहे, आणि तिच्या पुढं ही रक्तपात करणं म्हणजे मला तर काय बरं वाटत ना. बघ हाय का आता? अहो तात्या काय बोलताय? अहो एवढी आता आपल्या देवीपेक्षा तर लहान आहे होय ती. अहो आपली देवी बालरूपातच बसले किती मंदिरामध्ये. मग त्याला काय होतंय तेव्हा? बघा धार लावून आणली जरा. हा एक नंबर राव तुझ्याकडे तात्या. अहो त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, फसवतोय तो तुम्हाला. काय तुम्ही लक्ष त्याच्याकडे? अरे देवीची मूर्ती लहान असू नये तर मोठी, ती तर आपल्या समध्यांची आई आहे नव. हा, आणि तिनंच मला ह्याचा बळी मागितलाय. मी आता कोणाच्या बापाचा ऐकत नसतो, ध्यानात ठेवा. देवीनेच मला ह्याचा बळी मागितलाय, मी आता कोणाचा ऐकत नसतो. मी बळी देणार म्हणजे देणारच. या निष्पाप जीवाचा बळी देताना ह्या पुरीनं पाहिला, आणि तिच्या मनावर काय बरा वाईट परिणाम झाला तर मग ए चिन्या, त्या गट्टूला घेऊन लांब जा. जर का बळी देताना तिच्या मनावर काय परिणाम झाला तर तुला सांगितलं नाही म्हणशील. जातीला घेऊन लवकर. तात्या नक्की आठवा, नक्की त्या कोकराचाच बळी मागितला होता का देवीनं? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? देवीनं मला कोकराचाच बळी मागितला होता? नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही नक्की आठवा काय झालं होतं ते. अरे हे बघ, हा मी सकाळ उठला आणि समोर बघितलं तर गट्टून कोकरू होतं. हा कोण होतं? गट्टून कोकरू होतं. गट्टू होती पहिली. म्हणजे देवी आईनं तुम्हाला गट्टूचा बळी मागितला होता. अहो तात्या, अहो त्याच्या बोलण्याला फसू नका. आपलं काय ठरलंय ती करा, त्याचं काय करत बसलाय तुम्ही? नाम्या, हे बघ, तू मला शब्दात पकडू नकोस. मी ठरलंय ते करणार. मी बळी देणार म्हणजे देणार. ए आणिकडे सत्तर ठेव, आणिकडे काय झालं गट्टूला? गट्टू, ए गट्टू, गट्टू, ए गट्टू, ए गट्टू, अगं चुकलो मी. तुझा बाबा चुकला गट्टू, मला माफ कर. मार मला गट्टू, मार मार मला गट्टू, मार मला. तात्या बघितलं? अहो तुम्ही त्या कवळ्या जेवाला मार म्हणाला, पण तिनं काय केलं? हा पप्पीच घेतली ना तुमची. हा अहो जसे आपले गट्टू आहे तसंच कुकरू आहे. हा अहो तुम्ही त्यासनी थोडं प्रेम करा, ते सुपा एवढं तुम्हाला प्रेम करते बघा. हा बरोबर आहे आम्या, बरोबर आहे. आणि तात्या, तसं म्हणायला आपली गट्टू खरी भाग्यवान आहे. तुम्ही म्हणता की देवी आईनं तुम्हाला बळी मागितला. मला सांगा बरं, अशा निष्पाप जीवाचा देवी आई कशी बळी मागेल बरं? विचार करा हो तात्या. बरोबर आहे तुमचं, चुकलो म्या, माफ करा मला.
आता बळी बिळी काय द्यायचं नाही. हे बघा इथनं पुढं आता गावात अजिबात मी बळी देणार नाही. हा. आणि कसं आहे तात्या, आपल्या धर्माच्या नावाखाली फसवणाऱ्या लोकांना पण आपण धडा शिकवला पाहिजे. माझं पिल्लू आता तुला कोणीच मानणार नाही. अरे अरे बघ ना माझी गट्टू बोलायला लागली. गट्टू बोलायला लागली. बोला तिच्या नावानं अंबाबाईचं तुळजाभवानीचं उदय उदय. अव गावाकडच्या करामती, अरे गावाकडच्या करामती, बघा 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 गावाकडच्या करामती. पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। विभिन्न प्रकार के एएसी लाइट वेट ब्लॉक्स बनाने के लिए इन मशीनरी का वाइडली उपयोग किया जाता है और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। एकापेक्षा एक नमुना, अरे उंटावरला जो तो शाना. एकापेक्षा एक नमुना, उंटावरला जो तो शाना. अति तिथं होती या माती, अति तिथं अरे होती या माती. गावा मग ही 7.5. त्याला बी जाते तूप बी जाते, त्याला बी जाते तूप बी जाते. हाती राहते धुपाटन. गावाकडच्या करामती, अरे गावाकडच्या करामती, बघा 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 गावाकडच्या